निरीक्षक इलियास सय्यद यांना भारत सरकारचा अतिउत्कृष्ट सेवा पुरस्कार। पोलीस निरीक्षक इलियास सय्यद यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत निष्ठा आणि समर्पण वृत्ती दर्शवल्यानं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारचा अतिउत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पोलीस निरीक्षक इलियास सय्यद यांना 221 बक्षिसं आणि डीजीपी इग्निस सिंह प्राप्त झाले आहे। अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असून हत्या, दरोड आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणं यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचे विशेष नैपुण्य आहे। पोलीस निरीक्षक म्हणजे महालक्ष्मी मंदिर परिसरातून एक त्यांच्या कामगिरीतील महत्त्वपूर्ण टप्पा। 28 बांगलादेशी नागरिकांना केलेली अटक व त्यांनी केलेल्या जलद तपासामुळे अवघ्या 4 दिवसात सर्व आरोपींना शिक्षा झाली। बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात यश आलं। कोल्हापूरच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तपास करताना त्यांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली। घरफोडीचे 19 अतिरिक्त गुन्हे उघडकीस आणले आणि 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। 5 बेकायदेशीर पिस्तूलही जप्त केले। त्यांनी बहुचर्चित गगनबावडा पोलीस ठाण्यातील खुनाचा तपास केला, ज्यामध्ये न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवून 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली। इलियास सय्यद यांनी 120 ई चलान जारी करून 1,30,00,000 रुपयांचा दंड वसूल केला आणि 4,500 नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना कायद्याचं प्रशिक्षण दिले। तपासातील उत्कृष्ट कामगिरी आणि प्रशिक्षण देण्याच्या क्षमतेचा त्यांचा निर्दोष आलेख पाहता त्यांना स्वातंत्र्य दिन 2026च्या निमित्तानं भारत सरकार यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक पोलीस निरीक्षक इलियास सय्यद यांना प्राप्त झाले। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।